हॅलो फ्रेंड, मी सविता आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत करते। आज आपण पाहूया स्लीव्स कटिंग कशी करायची ते। अगदी सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला स्लीव्स कटिंग दाखवणार आहे। इथे मी कापडाला डबल फोल्ड करून घेतलेले आहे। त्याच्यानंतर हे आपले स्लीव्स आहे 5 इंच आणि त्याचा दंडगेर आहे हा आहे 6.5 इंच। आपल्या बाहीची जी बी लांबी आहे त्याच्यात आपल्याला 1 इंच ॲड करून घ्यायची आहे। माझी आहे 5 इंच, त्याच्यात 1 इंच ॲड करून घ्यायची म्हणजे ते होईल 6 इंच। इथे 6 इंचावर मार्क करून घ्यायचे। त्याच्यानंतर आपला दंडगेर आहे 6.5 इंच, इथे 6.5 इंचावर मार्क करून घ्यायचे। त्याच्यात आपल्याला 1 इंच ॲड करून घ्यायचे आहे म्हणजे ते होईल 7.5 इंच। ही आपली बाहीची घडी राहील 7.5 इंच। याच्यात आपण मार्जिन ॲड केलेले नाही आहे। ही आपली बाहीची लांबी राहील। आता इथे हा बॉक्स तयार करून घेऊया। हा आपला बॉक्स तयार झालेला आहे। त्याच्यानंतर 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा सिलाई मार्जिन घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला कॅप हाईटचे मार्क करायचे आहे। कॅप हाईट घ्यायची आहे 3 इंच, इथे 3 इंचावर मार्क करून घ्यायचे। मी इथे हा 36 छातीसाठी ही स्लीव्स कट करून घेत आहे। त्याच्यानंतर हे राहील आपले 1 इंच सिलाई मार्जिन। त्याच्यानंतर हे जिथपर्यंत मार्जिन आहे तिथपर्यंत आपल्याला इथे ही सरळ लाईन ओढून घ्यायची आहे। त्याच्यानंतर हे जे दोन्ही पॉईंट आहे हे आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। या दोन्ही पॉईंटचा आपल्याला सेंटर काढायचा आहे आणि त्या सेंटरपासून 1 इंचवरती इथे मार्क करून घ्यायचे। त्याच्यानंतर हा 1 इंचावरती जे मार्क केलेले आहे आणि हा खालचा पॉईंट इथपर्यंत आपल्याला अशी तिरकी लाईन ओढून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला बाहीची गोलाई देत याला शेप देऊन घ्यायचा आहे। इथे 1 इंचापर्यंत आपल्याला ही रेषा सरळ ठेवायची आहे आणि इथपर्यंत आपल्याला बाहीची गोलाई देऊन घ्यायची। त्याच्यानंतर हा जो आपल्याला पुढच्या बाहीचा शेप देण्यासाठी आपला हा दोन्ही पॉईंट आहे याचा पण आपल्याला हा सेंटर काढून घ्यायचा आहे आणि ह्या सेंटरपासून पाव इंच खाली मार्क करून घ्यायचे। त्याच्यानंतर ह्या लाईनपर्यंत खाली आणि इथून नंतर आपल्याला असा हा एस, जसा आपला एस आहे ते एस सारखा ह्याला शेप देऊन घ्यायचा आहे। 6.5 इंच आहे आपली बाहीची गोलाई, इथे मार्क करून घ्यायचे। इथून इथपर्यंत ही होईल आपली अशी आपली इथे सिलाई येईल आणि हे राहील आपले मार्जिन। आता बाही आपली तयार झालेली आहे, याला आपण कट करून घेऊया। बाही बऱ्याच पद्धतीने कट केली जाते, पण मी आज तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे। अशाच पद्धतीने तुम्ही लॉंग बाही पण कट करू शकता, ब्लाऊज आणि ड्रेससाठी पण कट करू शकता। बाहीची फिटिंग अगदी व्यवस्थित येते। हे जे एक्स्ट्रा कापड आहे याला आपण कट करून घेऊया। इथे असे याला मार्क करून घ्यायचे, नॉच देऊन घ्यायचे म्हणजेच आपल्याला समजेल आणि इथे मध्यभागावरती पण त्याला नॉच देऊन घ्यायचं। ही आपली स्लीव्स तयार झालेली आहे। आता आपण पुढचा भाग कट करून घेऊया। आपली बाही तयार झालेली आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।